लांडगा आणि 7 लहान शेळ्या. एकेकाळी एका बहरलेल्या जंगलात एक लांडगा फिरत होता. तो पाहावा तेव्हा भुकेला असायचा. तो खूप काही खायचा, पण तरीही त्याची भूक मिटतच नसे. मला पुन्हा भूक लागली आहे. म्हणून तो रात्रंदिवस शिकारीचा पाठलाग करत जंगलात भटकत असे. एके दिवशी भुकेल्या लांडग्याला एक छोटी झोपडी दिसली. तो काळजीपूर्वक आणि गुपचूप तिथे गेला आणि जेव्हा तो जवळ आला त्याने झाडांमधून पाहिलं तर झोपडीत एक शेळी आई आणि तिची 7 पिल्लं राहत होती. आता आठवडाभर जेवणाची काळजीच नाही. धूर्त लांडगा तिथेच ताटकळत बसला आणि सकाळपर्यंत झोपडीची हेरगिरी केली. सकाळी आई शेळी तिच्या 7 बाळांचं चुंबन घेऊन घराबाहेर पडणार होती. माझ्या मुलांनो, मी आता काही अन्न घेण्यासाठी बाजारात जात आहे. सावधगिरी बाळगा आणि कोणासाठीही दार उघडू नका. ठीक आहे मम्मी. आई शेळी बाजारात जाण्यासाठी घरातून निघून गेली. त्यावेळी लांडगा गुपचूप झोपडीकडे पाहत होता. त्याला संधी मिळताच त्याने बाहेर उडी मारली. पण लहान शेळ्यांना मूर्ख बनवण्यासाठी एका आयडियाची गरज होती. या शेळ्या पकडण्याची उत्तम युक्ती म्हणजे मी माझं रूप बदलायला हवा. लांडग्याने प्रथम एक जुना पोशाख घातला. त्याने त्याचे कान खाली ओढले आणि फांद्यांची 2 शेळ्यांची शिंग बनवली आणि ती त्याच्या डोक्यावर ठेवली. मग त्याचे पाय पिठाने झाकून त्याने आपल्या ओळखीच्या नसलेल्या कोणाच्या तरी घरातून ताजं आणि उबदार सफरचंद पाय चोरलं. आणि आता मी माझा आवाज पण जरासा बदलून टाकतो. मी किती चतुर आहे. लांडगा हळूहळू झोपडीच्या समोर गेला आणि 3 वेळा दरवाजा ठोठावला. आवाज ऐकून लहान शेळ्या ताबडतोब दाराकडे धावल्या. त्यातली एक जण उत्साहाने दार उघडणार होती, पण दुसऱ्या छोट्या शेळीने तिला सावध केलं. थांब, असंच दार उघडायचं नाहीये. आधी तुला विचारावं लागेल की कोण आहे. बाहेर कोण आहे? मी आहे, तुमची आजी. मी तुम्हाला पार्क मध्ये न्यायला आले. आमची आजी खूप लांब राहते. तुम्ही ती असूच शकत नाही. अरे बाळांनो, हा किती मोठा प्रवास होता. शाबास, आता लवकर दार उघडा बघू. सगळे पार्क मध्ये जाऊया. लांडग्याने असं म्हटल्यावर लहान शेळ्यांनी दाराखाली वाकून लांडग्याच्या पायाकडे पाहिलं. पहा, तिचे पाय पांढरे आपल्यासारखेच. हो, पण तिची नखल लांडग्यांसारखी लांब आहेत. जेव्हा लहान शेळ्यांनी पुन्हा दार उघडलं नाही तेव्हा लांडग्याने त्यांना आणलेल्या ऍपल पाईचा वास दिला. हे बघा, मी तुमची आवडती ऍपल पाय आणली आहे. आणि लांडग्यांना पाय अजिबात बनवता येत नाहीत. शेळ्यांना ऍपल पायचा वास आला आणि ते उत्साहित झाले आणि त्यांनी दरवाजा उघडला. वेषांतर केलेला लांडगा आहे हे त्यांच्यापैकी कोणालाच कळलं नाही. लहान शेळ्या आणि लांडगा झोपडीतून निघून गेले. मला खूप भूक लागली आहे. स्वतःला आवरणं आता कठीण आहे. शेळ्या आनंदाने चालत असताना लांडग्याचा पोशाख झाडाच्या फांदीत अडकला. लांडग्याचा पोशाख हळूच घसरला आणि लहान शेळ्या लांडग्याची फर पाहून चकित झाल्या. बापरे, हा तर आजी नाहीये. बापरे, आजी नाहीये. आता तर लांडगा आहे. चला चला घरी जाऊया. चला लवकर चला. जेव्हा लांडग्याला कळलं की त्यांनी ओळखलंय तेव्हा त्याचे कान फडफडू लागले. त्याचे तीक्ष्ण दात दिसले आणि त्याने बकऱ्यांवर उडी मारली.
त्याने त्या सर्वांना शोधून एक एक करून पकडलं. त्यापैकी फक्त एकच वाचली आणि लांडग्यांपासून दूर पळून गेली. लांडग्याने 6 लहान बकऱ्या पळवून नेल्या आणि आपल्या अंधाऱ्यात गुहेत घेऊन गेला. आईला कळवायला वाचलेली छोटी शेळी एवढ्या वेगाने धावली की तिला धाप लागली. दरम्यान आई शेळी बाजारातून फळे आणि भाजीपाल्याची टोपली घेऊन घरी परतली होती. घराचा दरवाजा उघडाच होता. ती घाईघाईने आत गेली, पण आजूबाजूला तिची चिमुकली दिसली नाहीत. माझे बाळ, तुम्ही कुठे आहात? माझ्या लहान शेळ्या. शेळी आई इतकी काळजीत होती की ती ताबडतोब आपल्या लहान मुलांना शोधण्यासाठी घराबाहेर पळाली. दरम्यान तिला जमिनीवर मोठ्या पावलांचे ठसे दिसले. अरे नाही, या तर लांडग्याच्या पाऊलखुणा आहेत. तिने थोडा वेळ त्यांचा पाठलाग केला, पण नंतर रस्ता बदलला आणि पाऊलखुणा अदृश्य झाल्या. आता मी काय करणार आहे? एका लांडग्याने माझ्या पिल्लांचं अपहरण केलंय. आई बकरी ओरडत असतानाच पळून गेलेली छोटी बकरी तिच्याकडे धावत आली. मम्मी! अरे माझं बाळा, तुझे भाऊ बहीण कुठे आहेत? काय झालं? लवकर सांग. एका भुकेल्या लांडग्याने आपल्या शेळी आजीच्या वेशात येऊन आमचं अपहरण करायचा प्रयत्न केला. मी वाचले फक्त आई, पण मला माहिती ते कुठे आहेत. आई शेळी आणि तिचे लहान पिल्लू लांडग्याच्या गुहेकडे धावले. जेव्हा ते आले तेव्हा त्यांना लहान शेळ्यांचा आवाज ऐकू आला. ही लांडग्याची गुहा आहे. आता आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल बाळा. आई शेळी आणि तिच्या पिल्लांनी इतर लहान शेळ्यांना वाचवण्यासाठी एक चतुर योजना आखली. त्या दोघींनी लांडग्याच्या घरासमोर उभं राहून हाताने आतल्या बाजूला एका मोठ्या अस्वलाची सावली बनवली. आत लांडगा लहान शेळ्या खाणारच होता, पण तेव्हाच त्याने अस्वलाच्या आकाराची भीतीदायक सावली पाहिली. मी खूप दिवसांचा उपाशी असलेला एक विशाल अस्वल आहे. इथे जवळपास एखादा लांडगा असेल जो माझं पोट भरेल. लांडगा इतका घाबरला की अस्वल त्याला खाऊन टाकेल. तो लगेच त्याच्या गुहेतून बाहेर पळू लागला. नाही, मला मदत करा, मदत करा मला. अस्वल 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 मला खाईल. मला मदत करा, मला वाचवा. लांडगा पळताना पाहून लहान शेळ्या आनंदाने बाहेर आल्या आणि त्यांनी आपल्या आईला घट्ट मिठी मारली. आणि तेव्हापासून आई शेळी आणि तिची 7 पिल्ले लांडग्यांपासून दूर जंगलात त्यांच्या झोपडीत शांततेत जीवन जगू लागले. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक गरीब पण मनाने श्रीमंत असा एक मुलगा होता. नाव होतं अल्लादीन. तो त्याच्या आईसोबत राहत असे आणि पैसे कमावण्यासाठी, घर चालवण्यासाठी कठीण कठीण कामे करत असे. एक दिवस एका दूरच्या बाजारात तो केळी विकण्यासाठी चालला होता. अचानक त्याला एक माणूस भेटला, ज्याची मोठी दाढी होती आणि तो खूप उंच होता. तो हातातील सोन्याचे नाणे दाखवत बोलला, माझ्या बाळा, मी तुझ्या बाबांचा लहानपणचा मित्र आहे. तुला हे सोन्याचं नाणं हवंय का? सोन्याचं? एवढं तर मी आयुष्यभर केळी विकून सुद्धा नाही कमावू शकणार. त्या माणसाने अल्लादीनला तेथेच एका दगडाखाली एक खड्डा दाखवला आणि त्याला आत जायला सांगितले. अल्लादीनला हे काम खूप सोपे वाटले. दोघांनी मिळून तो दगड बाजूला केला. तेथे होती एक गुहा.
आपले लहान शरीर घेऊन अल्लादीन त्या गुहेत शिरला आणि तेथे असलेल्या पायऱ्या उतरून तो खाली जात राहिला. अगदी तळाशी पोहोचला. पाहतो तर काय, त्या गुहेमध्ये एका जुन्या दिव्यातून प्रकाश येत आहे. जेव्हा त्याने तेथे खजिना पाहिला, त्याचे डोळे विस्फारले. हिरे, मोती, सोने काय नव्हतं तेथे. अल्लादीन हे सर्व पाहत असताना वरून एक आवाज आला आणि अल्लादीन घाबरला. बाळा, तुला एक दिवा दिसेल, तू विझवून माझ्याकडे घेऊन ये, लवकर ये. अल्लादीनला खूप आश्चर्य वाटलं की एवढा खजिना सोडून त्या माणसाला हवा होता फक्त तो जुना दिवा. असं कोणी का करेल? आता अल्लादीनला भीती वाटू लागली. अल्लादीन तो दिवा घेऊन पायऱ्यांनी वर जाऊ लागला, पण तेवढ्यात तो माणूस ओरडू लागला, दे तो दिवा मला, लवकर दे. अल्लादीनला त्याचं वागणं कळतच नव्हतं. आधी मला इथून बाहेर काढा. जर तो दिवा तुम्हाला दिला नाहीस तर मी तुला या गुहेत कायमचं बंद करून टाकेन. आता अल्लादीनच्या लक्षात आलं की त्या माणसाचा हेतू योग्य नाही. नाही, आधी मला इथून बाहेर काढा. मूर्खा, आता तुला सोडणार नाही. अहो थांबा, तुम्ही हे काय करताय? त्या माणसाने दगडाने गुहा बंद तर केली, पण त्याची अंगठी खाली पडली आणि पोहोचली अल्लादीनकडे. ती त्याने उचलली आणि आपल्या बोटात घातली. घालताच गुहेमध्ये ढग तयार झाला आणि त्यातून निघाला एक मोठा प्राणी. घाबरून अल्लादीनचं अवसान गळालं. तुला जे हवं असेल ते तू मागून घे, मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, तू फक्त 3च गोष्टी मागू शकतोस. 3च गोष्टी. मला घरी जायचंय. पापणी लवते न लवते तोच अल्लादीन घरी पोहोचला. अल्लादीनला पाहिल्याबरोबर त्याची आई ओरडली. अल्लादीनने आईला सर्व घटना सांगितली. तो माणूस, ती गुहा, तो खजिना आणि हा दिवा. अल्लादीन त्या दिव्यावरची धूळ पुसतच होता तेव्हाच त्यातून धूर निघाला आणि संपूर्ण खोलीत पसरला आणि त्यातून निघाला जिन्नी. वाह, खूपच छान. मी या दिव्यामध्ये शेकडो वर्ष बंद होतो आणि तुम्ही मला वाचवलं. आका, काय हवा असेल ते मागा माझ्याकडे. आता ही काय नवीन समस्या आहे? हाच विचार करत अल्लादीन आणि आई त्याच्याकडे पाहू लागले. बोला आका, बोला. काय इच्छा आहे तुमची? असं असेल तर जाऊन माझ्यासाठी स्वादिष्ट खायला घेऊन ये बघू. अचानक एक खाण्याचं टेबल आलं आणि त्यावर सुंदर जेवण, पिण्यासाठी सरबत आणि पेस्ट्रीज आणि एक फुलदाणी सुद्धा होती. त्या दिवसापासून अल्लादीन आणि त्याची आई यांना जे काही हवं असेल ते जिनी आणून द्यायचा. ते आनंदाने राहू लागले. अशा प्रकारे काळ पुढे सरकला. एक दिवस तो बाजारात गेला. तेथे त्याला एक पालखी दिसली. त्याला समजलं की त्या पालखीत राजाची मुलगी राजकुमारी जस्मीन होती. अल्लादीनने तिचा चेहरा पाहिला आणि तो प्रेमात पडला. त्याने आईला जस्मीन बद्दल सांगितलं. आईने जिनीकडून एक खोका भरून सोनं घेतलं आणि राजाला द्यायला राजमहालात गेली. तेथील शिपायांनी तिचा खोका राजापर्यंत पोहोचवला आणि राजाने खुश होऊन तिला भेटायला बोलवलं. आईने त्यांना तिच्या मुलीच्या प्रेमाबद्दल सांगितलं. तेव्हा राजाने आदेश दिला की अल्लादीनने त्यांची श्रीमंती आणि ताकद सिद्ध करावी. जर तुझ्या मुलाला माझ्या मुलीशी लग्न करायचं असेल तर त्याला म्हणावं 40 सेवक
40 रक्षकांच्या ताफ्यासह माझ्याकडे पाठवून दे, ज्या प्रत्येक सेवकाकडे अनमोल अशी हिरे माणकं असतील. हे ऐकून अल्लादीनची आई उदास होऊन घरी परतली. त्यांना खात्री होती की जिनी एवढं सगळं देऊ शकणार नाही. अल्लादीनने पुन्हा दिव्याने जिनीला बोलावलं. मागा का, काय हवंय तुम्हाला? अल्लादीनने त्याला राजाची मागणी सांगितली. हे ऐकून जिनीने टाळी वाजवली आणि तेथल्या तेथेच खजिना घेऊन 40 नौकर आणि 40 शिपाई प्रकट झाले. राजाने पाहिलं की त्यांना जे काही मागितलं होतं अल्लादीनने पाठवलं आणि ते खुश झाले. त्यांनी विचार केला, किती पैसे आहेत या मुलाकडे? माझी इच्छा आहे की माझ्या मुलीने एका मोठ्या आलिशान राजवाड्यात राहावं. जर तसं असेल तरच मी माझ्या मुलीचं लग्न करेन. अल्लादीनने राजाची इच्छा जिनीला सांगितली. जिनीने पुन्हा टाळी वाजवली आणि तेव्हाच एक दिमाखदार महाल त्याच्या समोर उभा राहिला. अल्लादीनला विश्वास बसत नव्हता. राजाला वाटले की अल्लादीनपेक्षा श्रीमंत मुलगा कधीच मिळणार नाही. त्यांचं लग्न धूमधडाक्यात झालं. 3 दिवस पर्यंत सोहळा चालू होता. सगळ्यांना अल्लादीनचं नशीब आणि श्रीमंतीबाबत माहीत होतं. पण अल्लादीन आणि त्याच्या आईने जस्मीनला जिनीबद्दल काहीच सांगितलं नाही. एक दिवस अल्लादीनच्या महालाजवळ एक माणूस आला. जुने दिवे द्या, जुने दिवे द्या आणि त्या बदल्यात नवीन घ्या. जुने दिवे द्या आणि त्या बदल्यात नवीन घ्या. जस्मीनने हा आवाज ऐकला. तिला वाटलं की जुन्या दिव्यांच्या ऐवजी नवीन दिवा मिळाला तर अल्लादीन खूप खुश होईल. तिने आनंदाने एक नवीन दिवा घेतला. हा माणूस तोच होता ज्याने जिनीला अगदी सुरुवातीला गुहेमध्ये बंद केलं होतं. त्याला दिवा मिळताच त्याने जिनीला सांगितलं की महाल जस्मीन सोबत तेथून हलवला जावा. अल्लादीन जेव्हा त्या दिवशी संध्याकाळी परत आला त्याला त्याचा महाल कुठेच दिसला नाही. त्याला समजलं की काहीतरी गडबड आहे. तो आपल्या जुन्या घरात गेला आणि गुहेत मिळालेली अंगठी शोधली. ती बोटात घालताच तो मोठा प्राणी पुन्हा प्रकट झाला. तुला जे काही हवं असेल ते तू मागून घे, पण लक्षात ठेव आता तुझ्या 2च इच्छा बाकी आहेत, फक्त 2. मला जास्मिनकडे घेऊन चल. पाहता पाहता तो महालात पोहोचला. कोणी पाहू नये म्हणून तो लपून बसला. जस्मीन त्या माणसाची सेवा करत होती आणि तो दिवा देखील त्याच्या जवळच होता. लपून छपून अल्लादीनने ती अंगठी पुन्हा बोटात घातली आणि तो मोठा प्राणी पुन्हा प्रकट झाला. जे काही तुला हवं असेल ते मागून घे, पण लक्षात ठेव आता केवळ एकच इच्छा उरली आहे. त्या बदमाशाला कायमसाठी झोपवूनच ठेव. ताबडतोब तो धावत धावत जस्मीन जवळ गेला, जी त्या माणसाला खूप घाबरली होती. अल्लादीनला पाहून ती खूप खुश झाली. आता अल्लादीनने जस्मीनला पूर्ण गोष्ट सुरुवातीपासून सांगितली आणि जस्मीनला हे ऐकून आश्चर्य वाटत राहिलं. अल्लादीनने पुन्हा दिवा घासला आणि जिनी बाहेर आला. मागा का, तुम्हाला काय हवं असेल ते मागा. ह्या बदमाशाला एवढं दूर घेऊन जा
की हा आम्हाला पुन्हा कधीच शोधू शकणार नाही. आणि तो माणूस अचानक अदृश्य झाला. अल्लादीनने त्या जिनीला तो महाल आणि जस्मीनला पुन्हा त्याच्या जागेवर पोहोचवायला सांगितलं. महाल आकाशात उडत उडत त्याच्या मूळ जागेवर पोहोचला आणि तेथे पोहोचल्यावर अल्लादीन पुन्हा आपल्या आईसोबत होता. पुन्हा एकदा अल्लादीन, त्याची आई आणि जस्मीन एकत्र राहिले, नेहमी आनंदात राहिले.